शिवछत्रपतींच्या पुतळ्याच्या झालेल्या अपमानाविरोधात राष्ट्रवादी मैदानात शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उद्या घटनास्थळी जाणार। महाविकास आघाडीच्या नेत्यांना आमदार जितेंद्र आव्हाडांची विनंती, उद्या आपल्या शहरातील शिवरायांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करून महाराजांची जाहीर माफी मागण्याचं आवाहन। समुद्रकिनारी असणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्याचा अंदाज नौदलाला आला नसावा, शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य, तर यावर कुणीही राजकारण न करण्याचं फडणवीसांचं आवाहन। छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत देखील हे सरकार असं करतंय हे दुर्दैवी, घटनास्थळी पाहणी केल्यावर सतेज पाटलांची प्रतिक्रिया। ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांसह अन्य दोघांवर गुन्हे दाखल, पीडब्ल्यूडीच्या मालवण कार्यालय तोडफोड प्रकरणी नोंदवला गुन्हा। सिंधुदुर्गामधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यावर नौदलाची पहिली प्रतिक्रिया, दुर्घटनेप्रकरणी निवेदन जारी करत व्यक्त केली खंत। वाईटातून चांगलं घडायचं असेल म्हणून महाराजांच्या पुतळ्याचा अपघात झाला, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची चर्चा करून आराखडा तयार करून चांगला भव्य पुतळा उभारू, घटनास्थळाची पाहणी केल्यावर मंत्री दीपक केसरकरांची प्रतिक्रिया। राज्यामध्ये ढासळलेल्या कायदा सुव्यवस्थेला गृहमंत्री जबाबदार, जनतेत असुरक्षिततेचं वातावरण हे गृहमंत्र्यांचं अपयश, एक्सवर पोस्ट करत सुप्रिया सुळेंची टीका। धाराशिवमध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुधाने अभिषेक करत सिंधुदुर्गातल्या घटनेचा निषेध, घटनेच्या निषेधार्थ शिवप्रेमींकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ हिंगोलीत सरकारच्या विरोधात आंदोलन, राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून काळे फुगे हवेत सोडत निषेध। सततच्या पावसामुळे गुजरातमधील अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती, गेल्या 24 तासात तिघांचा मृत्यू, 17,000 लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं, 64 मार्गांवर धावणाऱ्या राज्य परिवहन बसच्या 583 फेऱ्या रद्द। गुजरातच्या बडोद्यामध्ये प्रचंड पाऊस, अनेक ट्रेन्स रद्द, प्रवाशांची अडचण, अनेक तास प्रवासी प्लॅटफॉर्मवरच। कोलकात्यातील महिला डॉक्टरवरील अत्याचाराच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांचा नब्बना मार्च, ममतांच्या राजीनाम्यासाठी आंदोलक आक्रमक, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड। कोलकात्यात महिला डॉक्टरवरील अत्याचाराच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांची निदर्शनं, पोलिसांनी केलेलं बॅरिकेडिंग तोडण्याचा आंदोलकांचा प्रयत्न। कोलकात्यामध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण, पोलिसांकडून आंदोलकांवर लाठीमार, आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून पाण्याच्या फवाऱ्याचा वापर। कोलकात्यात आंदोलक विद्यार्थ्यांकडून पोलिसांवर दगडफेकीत काही पोलीस जखमी। कोलकात्यातील डॉक्टर रेप मर्डर केस निषेध मोर्चामध्ये विद्यार्थ्यांवर लाठीमार, अनेक जखमी, विद्यार्थ्यांवरील कारवाई विरोधात उद्या भाजपचा बंगाल बंद। प्रख्यात अभिनेते मोहनलाल यांनी असोसिएशन ऑफ मल्याळम मूव्ही आर्टिस्टच्या अध्यक्षपदाचा दिला राजीनामा, त्यानंतर समितीच्या सर्व सदस्यांचेही एकत्रित राजीनामे। हेमा कमिटीच्या अहवालानंतर मोहनलाल यांचा निर्णय। आसाराम बापू खोपोलीच्या माधवबागमध्ये उपचारासाठी दाखल, जोधपूरहून आसाराम खोपोली। राजस्थान उच्च न्यायालयाने उपचारांसाठी आसारामला मंजूर केलाय पॅरोल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।